पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात व्यापार गुंतवणुकीसह विविध विषयांवर चर्चा। 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट। दोन्ही देशांमध्ये संरक्षण, सागरी सुरक्षा, पशुसंवर्धन, आपत्ती व्यवस्थापन यासह इतर क्षेत्रांमध्ये 10 सामंजस्य करार। भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला मुक्त व्यापार करार हा द्विपक्षीय संबंधांमध्ये मैलाचा दगड ठरत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उच्चस्तरीय प्रतिनिधिमंडळ बैठकीत प्रतिपादन। इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा दौरा आटोपून पंतप्रधान मायदेशाकडे रवाना। INS महेंद्रगिरी ही स्वदेशी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल। ही युद्धनौका आत्मनिर्भर भारताचं आणखी एक प्रतीक असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन। शाश्वत भविष्यासाठी सज्ज वाहतूक व्यवस्थेकरता ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याचं नितीन गडकरी यांचं ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या नागपूर इथल्या बैठकीत आवाहन। व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट फू क्वोक या बेटाजवळ बुडाली, 15 जण मृत्युमुखी। फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वे आणि इंग्लंड यांच्यात तर अर्जेंटिना आणि स्वित्झर्लंड यांच्यामध्ये सामना। आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत कॅरोलिना मुचोवा आणि लिंडा नोस्कोवा या चेक प्रजासत्ताकाच्याच 2 टेनिसपटूंमध्ये अजिंक्यपदासाठी लढत सुरू। नमस्कार।